सर्वांना गुड मॉर्निंग. वेलकम टू युअर डबल ओ अकॅडमी. तर आपल्याला जो काही आपण बघा फिजिक्सचे जे काही टॉपिक कव्हर करत आणले आहेत, तर आपला जो काही आजचा टॉपिक आहे तर तुमच्या समोर आहे ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर. आता ड्युएल नेचर म्हणजे काय, त्यानंतर रेडिएशन म्हणजे काय आणि मॅटर म्हणजे काय, इथपासून आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आपला आजचा हा फर्स्ट पार्ट आहे. तर आजच्या चॅप्टरमध्ये आपल्याला ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन याबद्दल माहिती पाहिजे. त्याआधी तुम्हाला हे माहीत असायला हवं की रेडिएशन म्हणजे काय आणि मॅटर म्हणजे काय. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी पहा, मॅटर आणि रेडिएशन. तर सर्वप्रथम आपण मॅटर कशाला म्हणतो, रेडिएशन कशाला म्हणतो ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. आता मॅटरची जर डेफिनेशन करायची म्हटली तर मॅटर म्हणजे आपण काय सांगू शकतो, अशी गोष्ट की जी कशापासून, ॲटम्स पासून बनलेली आहे. एखादी जागा व्यापते आणि तिला एक स्पेसिफिक असं काय आहे, वजन त्या ठिकाणी आहे. तर त्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहोत, मॅटर त्या ठिकाणी म्हणणार आहोत. मग आपण डिफाईन कसं करणार, सबस्टन्स हॅव्हिंग मास हॅव्हिंग some mass and occupy space म्हणजेच काय, मॅटर म्हणजे अशी वस्तू जिला वजन आहे आणि ती स्पेसिफिक जागा व्यापतीये. बघा, हा पेन जर मी ह्या हातावरती ठेवला तर तिने माझ्या हातावरची जागा काय केली आहे, व्यापून घेतलेली आहे. हा बोर्ड ह्या भिंतीवरती लावलेला आहे म्हणजे काय, ह्या भिंतीवरची जागा ह्या बोर्डने काय केली आहे, व्यापलेली आहे. त्या बोर्डला पण काय आहे, एक स्पेसिफिक असं वजन त्या ठिकाणी आहे. किंवा आपण स्वतः पहा, आपण कुठे जर बसलो असेल तर आपण काय करत असतो, तेवढी जागा व्यापत असतो. आपल्याला काय असतं, वजन असतं. म्हणजे आपण काय आहोत, तर मॅटर त्या ठिकाणी आहोत. मॅटर कशापासून बनतं, ॲटम्स. ॲटम्स म्हणजे काय, सगळ्यात छोटा पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. काय, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स म्हणजेच काय, तर पार्टिकल म्हणजेच कण. त्याला काय म्हटलं गेलं, ॲटम. सगळ्यात छोटा सूक्ष्म असा कण त्याला म्हटलं जातं ॲटम्स. ॲटम्स पासून काय बनतं, मॅटर. म्हणजे याची डेफिनेशन कसं करता येईल, मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. काय म्हणता येईल, मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. बघा, मॅटर काय आहे, अशी वस्तू, असा सबस्टन्स की ज्याला काहीतरी मास आहे, नंतर तो काहीतरी जागा ऑक्युपाय करतोय, जागा काय करतोय, व्यापतोय. त्याच्यानंतर ॲटम्स, मॅटर काय आहे, ॲटम्स पासून बनलेला आहे. मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. ॲटम्स म्हणजेच काय, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. सगळे भरपूर सारे ॲटम्स एकत्र येऊन काय बनत असतं, मॅटर बनत असतं. मॅटर म्हणजे काय, अशी वस्तू की जागा व्यापते आणि तिला काय असतं, एक स्पेसिफिक वजन असतं. त्यानंतर रेडिएशन. बघा, रेडिएशनचे कोणकोणते टाईप्स आहेत, रेडिएशन आपण कशाला म्हणतोय, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं जे काही ड्युएल नेचर म्हणजे काय, दोन्ही पद्धतीने असलेलं जे काही नेचर आहे, नेचर म्हणजेच काय, त्याचं वर्तन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. पण त्याआधी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, आपल्या ऑफिसर्स अकॅडमीमध्ये म्हणजेच काय, डबल ओ अकॅडमीमध्ये आपण काही बॅचेस स्टार्ट केल्या आहेत, ऑर्गनाईज त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर या बॅचेसमध्ये समाविष्ट पहा, पोलीस भरती असेल, त्यानंतर DMER बॅच असेल, नर्सिंग ऑफिसर, त्यानंतर सरळ सेवा भरती, सेटनेट एक्झाम असेल, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच काय, TET, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, फॉरेन्सिक बॅच म्हणजे DF असेल, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच, डिपार्टमेंटल PSI बॅच, त्यानंतर ZP फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, ह्यासारख्या सर्व बॅचेसचे जे काही ॲडमिशन्स आहेत तर त्या ॲडमिशन्स या ठिकाणी ओपन आहेत. सर्वांनी जे कोणी इच्छुक असतील तर त्या सर्वांनी ह्या बॅचमध्ये आपलं एनरोलमेंट करायचं आहे, ॲडमिशन्स फिक्स करून घ्यायचे आहेत. अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच आम्ही देत आहोत की ज्याच्यामध्ये सर्व विषय, प्रत्येक विषय या ठिकाणी शिकवलं जाईल. TET साठी असणारे जे काही सगळे विषय आहेत, त्यानंतर DSFR असेल, फॉरेन्सिक बॅच जी आहे
ह्या प्रत्येक घटकासाठी किंवा पोलीस भरतीला आवश्यक असणारे सगळे घटक, बुद्धिमत्तेपासनं तर विज्ञानापर्यंत मराठी, इंग्रजी ह्या सगळे विषय आम्ही ह्या परीक्षेसाठी तुम्हाला शिकवणार आहोत. तर सर्वांनी हे बॅच जॉईन करून घ्यायची आहे. आणि ह्या बॅचबद्दल जर कोणाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती जो काही तुम्हाला खाली नंबर दिसतो त्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि याबद्दल जी काही अधिक माहिती आहे तर ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी ॲडमिशन करून घ्यायचे आहेत. सिलेबस पुढे जाण्यापेक्षा आत्ताच तुम्ही त्याच्यामध्ये ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहेत. नंतर आपण आपल्या टॉपिककडे येऊयात. सर्वात प्रथम आपल्याला काय पाहायचं आहे, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये काय आहे, कन्सेप्ट कशी आहे आणि आपल्याला चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सर्वांना स्क्रीन क्लिअर आहे, आवाज क्लिअर आहे? सर्वांनी तसं कमेंट करून सांगायचं आहे. Okay, everything is clear. The discovery of phenomena like interference, diffraction and polarization of light established that the light is wave nature. बघा, जे काही डिस्कवरीज होत्या, जे काही शोध होते कशाचे, आता डिस्कवरी म्हणजेच काय, शोध. कशाचे, इंटरफेरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, पोलरायझेशन असेल, कशाचं, लाईटचं. इंटरफेरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. तर यांच्या हेल्पने काय कळालं की लाईटला कसं आहे, वेव्ह नेचर आहे. कसं नेचर आहे, वेव्ह नेचर आहे. कशावरून कळलं, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इंटरफेरन्स ऑफ लाईट आणि पोलरायझेशन ऑफ लाईट. तर 3 फेनॉमिनांवरून आपल्याला कळालं की लाईटला कसं आहे, वेव्ह नेचर आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, लाईट हॅज वेव्ह नेचर. लाईटला काय आहे, वेव्ह नेचर आहे. नंतर पुढे, द मॅक्सवेल्स इक्वेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड हर्ट्स एक्सपेरिमेंट ऑन द प्रोडक्शन अँड डिटेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन 1886 strongly light supported the concept of wave nature of light. वेव्ह नेचर ऑफ लाईट. बघा, जे काही मॅक्सवेल आहे पा, अतिशय हुशार असा तो शास्त्रज्ञ होता मॅक्सवेल. त्याने जे काही इक्वेशन्स दिले होते कशाचे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असेल, त्यानंतर हर्ट्स. बघा, हर्ट्स काय आहे, फ्रिक्वेन्सीला जे काही युनिटने मोजलं जातं ते युनिट कोणतं आहे, हर्ट्स. हर्ट्सला आपण कसं लिहितो, HZ. तर त्या हर्ट्सचं इक्वेशन असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं जे काही इक्वेशन आहे पा, तर त्या इक्वेशनवरनं कळालं की जे काही इक्वेशन प्रोड्यूस झाले 1886, तर त्याच्यावरून कळालं की जे काही लाईट आहे तर त्याला लाईटला नेचर कसं आहे, वेव्ह नेचर त्या ठिकाणी आहे. पुढे, इन 19th century द डिस्कवरीज ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बाय हर्ट्स, कॉम्पटॉम इफेक्ट बाय कॉम्पटॉम वेअर एक्सप्लेन बाय क्वांटम थेरी ऑफ लाईट. बघा, लाईटची जी काही क्वांटम थेरी आहे पा, कोणी दिली होती, कॉम्पटॉमने. आणि त्याने ती थेरी दिली होती, त्या थेरीला त्याच्यावरून नाव काय पडलं होतं, क्वांटम थेरी. हा पण एक सायंटिस्ट होता की ज्याच्यावरून आपल्याला कळतं की जे काही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता, की तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल किंवा जे काही क्वांटम इफेक्ट होतं ते क्वांटम थेरीनुसार, क्वांटम थेरी ऑफ लाईट यानुसार काय कळालं, अकॉर्डिंग टू विच द लाईट कन्सिस्ट द पॅकेट्स ऑफ द एनर्जी विच ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन विथ द स्पीड ऑफ लाईट. काय कळालं की जे काही पॅकेट्स असतात पा, पॅकेट्स म्हणजे कसं, अशा पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये लाईट काय करत असते, ट्रॅव्हल करत असते, असं त्यांना लक्षात आलं. कशावरनं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि काय, क्वांटम थेरी ऑफ लाईट. क्वांटम म्हणजे काय असतं की कण असतात पा, क्वांटम म्हणजे काय असतं, कण असतात. तर याच्यावरून काय कळालं की स्ट्रेट लाईनमध्ये लाईन जी आहे, लाईट कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईनमध्ये. तर स्ट्रेट लाईनमध्ये जी काही लाईट ट्रॅव्हल करत होती तर ती कोणत्या स्पीडने, तर लाईटचा जो काही स्पीड पाहिजे, लाईटचा स्पीड काय आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, लाईटचा स्पीड काय आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल किंवा रेडिएशनचा चॅप्टर असेल, वेव्सचा चॅप्टर असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे इक्वेशन किंवा ही व्हॅल्यू कामी येणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचे. ईच पॅकेट ऑफ एनर्जी इज कॉल्ड फोटॉन. दोज पार्टिकल नेचर ऑफ व्हॉट इज इस्टॅब्लिश. आता यांनी काय सांगितलंय पा,
आता जी काही लाईट आहे बघ, लाईट म्हणजेच काय, तर जो काही प्रकाश आहे, तर त्यांनी काय सांगितलं की प्रकाशाशी निगडीत त्यांनी असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. त्याच्यामध्ये पहिले एक्सपेरिमेंट काय दाखवतात की लाईटला काय आहे, वेव्ह नेचर आहे. आणि काही एक्सपेरिमेंट दाखवतात की त्यांना कसं आहे, फोटॉनचं म्हणजेच काय, क्वांटम थेरी म्हणजेच काय, पार्टिकल नेचर आहे. काय आहे, पार्टिकल नेचर. म्हणजेच काय कळलं आपल्याला की लाईटला कसं आहे, वेव्ह नेचर पण आहे आणि पार्टिकल नेचर पण आहे. वेव्ह नेचर आणि काय, पार्टिकल नेचर. वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. तर ह्याबद्दल ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, तर त्यांनी काय सांगितलं होतं की वेगवेगळे बघा, विज्ञानामध्ये असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही कशी असते, एक्सपेरिमेंटवरती डिपेंड असते. एक्सपेरिमेंट आपण करायला पाहिजे की त्याच्यामधून निघणारा निष्कर्ष जो आहे, तो निष्कर्ष कसा असतो, एकतर चांगला असेल किंवा कसा असेल, अनुभव देणारा असेल. आता वेव्ह नेचर कशावरून फाइंड आउट केलं होतं त्यांनी, इंटरफेरन्स ऑफ लाईट, इंटरफेरन्स ऑफ लाईट, त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि काय होतं थर्ड वन, बघा पोलरायझेशन ऑफ लाईट. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन आणि काय, पोलरायझेशन, पोलरायझेशन ऑफ लाईट. बघा हे जे काही 3 एक्सपेरिमेंट होते, कोणकोणते, इंटरफेरन्स ऑफ लाईट असेल, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल किंवा पोलरायझेशन ऑफ लाईट असेल. तर या तिन्ही एक्सपेरिमेंटवरून काय कळलं होतं सायंटिस्ट लोकांना की लाईटला जे काही नेचर आहे ते नेचर कसं आहे, वेव्ह नेचर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. बघा कुठले कुठले एक्सपेरिमेंट होते, एक्सपेरिमेंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. सर्वांना समजतंय, कुठे काही अडचण असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. 3 एक्सपेरिमेंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. त्या 3 एक्सपेरिमेंटवरून कसं कळतंय की लाईटला काय आहे, वेव्ह नेचर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यानंतर पार्टिकल नेचर. आता क्लिअर आहे कशाबद्दल, इंटरफेरन्स ऑफ लाईट असेल, पोलरायझेशन ऑफ लाईट असेल, त्यानंतर डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्या 3 एक्सपेरिमेंटवरनं मॅक्सवेल सारख्या शास्त्रज्ञांना काय कळालं की लाईटला काय आहे, वेव्ह नेचर आहे, लहरींच्या स्वरूपामध्ये वेगळं करते, ट्रान्सफर करत असते. त्यानंतर परत काय एक्सपेरिमेंट केले गेले की त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याच्यानंतर क्वांटम थेरी, तर ह्या ज्या काही थेरीज होत्या, तर ह्या 2 थेरीजवरून काय कळालं की लाईटला पार्टिकल नेचर आहे, कसं आहे, कणांच्या स्वरूपामध्ये, स्वरूप त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. एक्सपेरिमेंट केले गेले, इंटरफेरन्स ऑफ लाईटचा एक्सपेरिमेंट केला गेला, डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा एक्सपेरिमेंट केला गेला आणि पोलरायझेशन ऑफ लाईटचा एक्सपेरिमेंट केला गेला की ज्याच्यावरनं कळलं की वेव्ह नेचर फॉर्म आहे. कशाला, लाईटला काय आहे, वेव्ह नेचर आहे. बघा क्वेश्चन विचारताना कसं विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स डिटरमाइन्स दॅट द लाईट हॅज द वेव्ह नेचर. आणि खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये हे 3 देतील, त्याच्यावरती ऑड 1 देतील किंवा एखादे 3 वेगळे देतील आणि या तिघींपैकी एक एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी दिलं जाईल. तर तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगता आलं पाहिजे की कोणत्या एक्सपेरिमेंटनुसार कळालं की लाईटला वेव्ह नेचर आहे. त्याच पद्धतीने सेम क्वेश्चन पार्टिकल नेचरवरती पण येऊ शकतो, त्याच्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे फ्री इलेक्ट्रॉन्स. आता फ्री इलेक्ट्रॉन्स आपण कशाला म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आता तुम्हाला फ्री या शब्दाचं कळत असेल, मुक्त, आणि इलेक्ट्रॉन्सला आपण कशाने दाखवतो, ई निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतो, कॅरीज निगेटिव्ह चार्ज, कॅरीज निगेटिव्ह चार्ज, त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन.
आपण मला वाटतं करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये पण याबद्दल बरीचशी माहिती पाहिली. फ्री इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणतात, त्यांचं काम काय असतं, त्यांचा रोल काय आहे, याबद्दलच्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये पाहिलेल्या आहेत. In metals, the electrons in outer shell called valence electrons of the atom are loosely bound. बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते आधी सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण काय पाहूया मग, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बघा, समजा आपण एखादा कुठलाही ॲटम घेऊया. आपण जर कार्बन घेतला तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? 6. आता आपल्याला याचं काय करायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. पहा आता सगळ्यात पहिले काय असतं? न्यूक्लियस. त्याच्याभोवती ऑर्बिट्स असतात. आपल्याला माहिती आहे की जे काय फर्स्ट ऑर्बिट आहे पहा, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसले जातात. बाहेरच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आपण सबस्टिट्यूट करू शकतो. काय झालं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. काय म्हटलं जातं याला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, की ज्याच्यामध्ये त्याचं कसं कॉन्फिगरेशन कसं झालं मग 2 आणि 4 इज इक्वल टू 6. कार्बन मग ॲटॉमिक नंबर किती? 6. 6 ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटॉम किती? 6. इलेक्ट्रॉन्स 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं? 2 4. पहिल्या शेलमध्ये 2 बसतात, 2च्या वर बसत नाहीत. बाहेरच्या शेलची कॅपॅसिटी असते 8 इलेक्ट्रॉन्सची, पण इथे किती आहेत बाहेरच्या शेलमध्ये? 4. म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली? 4. व्हॅलन्सी किती झाली? 4. का बरं? बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. मग व्हॅलन्सी झाली 4. आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तेवढी व्हॅलन्सी त्या ॲटमची असते. पण हा नंबर जर 4च्या वरती असेल, समजा 5 असेल, 6 असेल, 7, 8 जर असेल, तर व्हॅलन्सी कशी असते? -/8 या प्रमाणात त्या ठिकाणी व्हॅलन्सी असते. तर कार्बनची व्हॅलन्सी किती मिळाली आपल्याला? 4. बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 1 2 3 आणि 4. आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना म्हटलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन outermost shell called as valence electron. Called valence electrons. कळला? बाहेरच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना काय म्हटलं जातं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. किती आहेत? 4. अशा प्रकारे जे काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत पहा, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन ह्यासारखे जे काही एलिमेंट्स आहेत पहा, किती एलिमेंट्स आहेत? 118. तर हे 118 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण काढलं तर प्रत्येक ॲटमच्या शेलमध्ये, आउटरमोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता हे कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. यांना काय म्हटलं गेलं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन्स काय डिटरमाइन करत असतात? तर व्हॅलन्सी हे दाखवत असतात. हे इलेक्ट्रॉन्स कसे असतात? न्यूक्लियसला लूजली बाउंड. न्यूक्लियसला लूजली बाउंड असतात. काय असतात? लूजली बाउंड असतात. लूजली बाउंड म्हणजे काय? अतिशय सूक्ष्म अशा बलाने ते न्यूक्लियसला धरून ठेवलेले असतात. अतिशय ते बाहेर पडू शकतात, अतिशय ते फ्री होऊ शकतात. क्लिअर आहे? They are metal surfaces such to move easily within the but cannot leave the metal surface. Loosely bound electrons are called free electrons. The free electrons are held inside the metal by attractive force of the forces surface called as restraining. बघा, ते लूजली बाउंड असतात मान्य आहे, पण एवढे पण लूजली बाउंड नसतात की ते इझिली कुठेही जाऊ शकतील. बघा, काही घरांमध्ये कसं असतं की मुलांना रिस्ट्रिक्शन असतं. रिस्ट्रिक्शन कसं असतं? एका लिमिटपर्यंत असतं की मुलांना थोडीशी मोकळीक पण असते, थोडंसं बांधून पण ठेवलेलं असतं. मोकळीक दिली याचा अर्थ असा नसतो की त्यांनी कुठेही जावं. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन्स हे लूजली बाउंड आहेत, पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते कधीही कुठेही जातील.
तर तेच या ठिकाणी सांगितलं. जे काही मेटल सरफेस आहे तर मेटल सरफेसवरती काय असतं, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात या ठिकाणी सांगितलं आहे. नंतर पुढे पहा, ऑनलाईन टेस्ट सिरीज ज्या आहेत पहा आपल्या बॅचच्या, त्याबद्दल सर्वांनी व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. बघा, आपण जे काही बॅचेस चालू केले तुम्हाला बॅचेसबद्दल सांगितलं होतं. स्क्रीनवरती जे तुम्हाला बॅचेस दिसतील त्या सर्व बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत. पोलीस भरती, DMER, नर्सिंग ऑफिसर, सरळ सेवा भरती, सेटनेट, शिक्षक पात्रता म्हणजेच काय TAT, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, फॉरेन्सिक बॅच, अंगणवाडी पर्यवेक्षिका, डिपार्टमेंटल PS आणि फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच. ह्या जे काही बॅचेस आहेत हे बॅचेस तर आपण स्टार्ट करतच आहोत. पण त्याचबरोबर तुम्हाला आम्ही टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड करणार आहोत की ज्याच्यामध्ये पोलीस भरती, वनरक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच गट क क्लास 3ची पोस्ट आहे. अतिशय चांगली सॅलरी ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मिळते. नंतर फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक, त्याच्यामध्ये गुन्हे ध्वनिक्षेप विश्लेषण गट क ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातील. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार गट क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, नंतर सेटनेट एक्झाम, DMER, फार्मरिस्ट, तलाठी, पशुसंवर्धन, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, चालू घडामोडी, कारागृह भरती, अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका कशामार्फत, सरळ सेवामार्फत. आता ह्या ज्या काही सगळ्या परीक्षा आहेत त्या सगळ्यांची टेस्ट सिरीज तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. तर सर्वांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून ह्या टेस्ट सिरीज बाय करायच्या आहेत. अतिशय उत्तम असे प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत की जे तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील. बघा, सरावातून कुठलीही गोष्ट साध्य केली जाऊ शकते. आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर तेच आपल्याला या ठिकाणी साध्य करायचं आहे की या टेस्ट सिरीजच्या मार्फत तुम्ही अतिशय सराव करून आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय उपयुक्त किंवा एखादा पूल म्हणा की ज्याच्या मार्फत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जात आहात. तर ह्या सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर सर्वांनी आमच्या प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करायचं आहे. ऑफिसर्स अकॅडमीचं ॲप तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये मिळून जाईल. ते ॲप डाउनलोड करून तुम्हाला त्याच्यामध्ये कुठला कोर्स घ्यायचा आहे तो कोर्स तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बाय करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, नोट्स असतील, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर ह्यांसारख्या भरपूर सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत. तर आपण आपल्या टॉपिककडे जाऊयात. पुढे आपल्याला काय पाहिजे, वर्क फंक्शन. बघा, वर्क फंक्शन जे आहे ते कशाने डिनोट केलं जातं, असा यस काढला जातो आणि त्याच्यामध्ये एक लाईन, याला काय म्हणतात, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन ऑफ अ मेटल इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड रेट बाय सरफेस सो ॲज टू द सरफेस. वर्क फंक्शन म्हणजे काय, मेटलला जी काही कमीत कमी एनर्जी लागत असते तर तिला काय म्हटलं जातं, वर्क फंक्शन. इलेक्ट्रॉन टू जस्ट इस्केप. इस्केप म्हणजे काय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा हलणे पण आपण त्याला म्हणू शकतो. एस्केप फ्रॉम ओव्हरकम द रिस्ट्रेनिंग फोर्सेस ॲट वर्क फंक्शन इज रिप्रेझेंटेड बाय अँड मेजर्ड इन EV. जे काही वर्क फंक्शन आहे पहा, वर्क फंक्शनने कशाने दाखवलं जातं, यस, आणि त्याच्यामध्ये एक लाईन उभी मारली जाते पहा. अशा पद्धतीने आपण वर्क फंक्शनचा सिम्बॉल डिनोट करत असतो. वेगवेगळ्या मॅथमॅटिकल इक्वेशन्समध्ये तुम्हाला ही टर्म पाहायला मिळेल, वर्क फंक्शन, की ज्याला मेजर कसं केलं जातं, EVच्या फॉर्ममध्ये त्यांना काय केलं जातं, मेजर केलं जात असतं. तर इलेक्ट्रॉनची जी काही कॅपॅसिटी आहे इस्केप करण्याची तर तिला काय म्हटलं जातं, वर्क फंक्शन या ठिकाणी म्हटलं जातं. नंतर आपल्याला काय पाहिजे, इलेक्ट्रॉन इमिशन. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे इलेक्ट्रॉन इमिशन. इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते कळलं. आता इलेक्ट्रॉन इमिशन म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रो फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल कॉल इलेक्ट्रॉन इमिशन. बघा, मेटल सरफेस असतो, समजा हा काय आहे, मेटल सरफेस आहे. हा काय आहे, मेटल सरफेस. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत पहा, इलेक्ट्रॉन्स.
तुम्हाला माहिती आहे मेटलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात की ज्याच्या मार्फत काय होत असतं, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते, करंट फ्लो होत असतो. जर फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. आता हे काय झाले, फ्री इलेक्ट्रॉन्स. आता जेव्हा कधी ह्या इलेक्ट्रॉन्सला ट्रान्सफर व्हायचं असतं, एका मेटल सरफेसवरून दुसरीकडे जायचं असतं, त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स काय करतात, इस्केप करतात, मूव्ह करत असतात. बरोबर. इलेक्ट्रॉन्स काय करणार, मूव्ह करणार एका स्पेसिफिक डायरेक्शनला. आता इलेक्ट्रॉन्स काय करतात, मूव्ह करतात, तर त्याला काय म्हणायचं. बघा इथे काय सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रॉन्स इमिशन, द फेनॉमिनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल. आता ह्या सरफेसवरनं काय झालं, इलेक्ट्रॉन्सचं इमिशन झालं. काय इमिशन झालं, आणि ह्याच टेंडन्सीला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन इमिशन या ठिकाणी म्हटलं जातं. द इलेक्ट्रॉन इमिशन फ्रॉम अ मेटल सरफेस इज पॉसिबल इफ द एनर्जी पोसेस्ड बाय इलेक्ट्रॉन्स इज मोर दॅन द वर्क फंक्शन ऑफ द मेटल. बघा हे इमिशन होतं, याला काय म्हटलं जातं मग, इलेक्ट्रॉन इमिशन. द टेंडन्सी ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन इमिशन. हे इमिशन केव्हा होत असतं की ज्यावेळेस वर्क फंक्शन, कशाने डिनोट करतो आपण याला, एस आणि त्याच्यामध्ये एक लाईन. बघा इथे तुम्हाला या ठिकाणी दाखवलंय वर्क फंक्शन जे आहे पा, तर इथे काय सांगितलंय, इलेक्ट्रॉन इमिशन is possible when the work function of the metal is more than the possible if energy of possessed by electron is more than the work function. म्हणजेच काय, आता जर आपण म्हटलं की जी काही एनर्जी आहे इलेक्ट्रॉन्स कडची, एनर्जी पोसेस्ड बाय इलेक्ट्रॉन कशी असायला पाहिजे, मोर असायला पाहिजे. इथे कॅपिटल ईने काय करू, एनर्जी डिनोट करू, कशाची, इलेक्ट्रॉनची. तर ही जर जास्त असेल कशापेक्षा, वर्क फंक्शनपेक्षा, तरच या ठिकाणी काय होत असतं, इलेक्ट्रॉन इमिशन होत असतं. तर सर्वांनी लक्षामध्ये काय ठेवायचं आहे पा, हे पा जे काही इलेक्ट्रॉन इमिशन आहे, सर्वांना कळलं इलेक्ट्रॉन इमिशन म्हणजे काय. मेटल सर्फेसपासून जेव्हा इलेक्ट्रॉन वरती जातात म्हणजे इमिट होतात, त्याला त्या टेंडन्सीला काय म्हटलं गेलं, इलेक्ट्रॉन इमिशन. इलेक्ट्रॉन इमिशन केव्हा होतं, आता हे पहा वर्क फंक्शन. वर्क फंक्शन कशाने दाखवलं, ई आणि त्याला एनर्जी पोसेस बाय इलेक्ट्रॉन, कॅपिटल ई आणि इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल. आता त्यांनी एक कंडिशन मांडली आहे की एनर्जी जी काही आहे कशाची, इलेक्ट्रॉन्सची, इलेक्ट्रॉन्सनी कॅरी केलेली जी काही एनर्जी आहे ती जर ग्रेटर असेल वर्क फंक्शनपेक्षा, तरच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन इमिशन काय असतं, पॉसिबल असतं, अन्यथा पॉसिबल नसतं. जर वर्क फंक्शन जास्त असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन इमिशन होणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे. द रिक्वायर्ड एनर्जी फ्रॉम द इलेक्ट्रॉन बाय वन फॉर द इलेक्ट्रॉन इमिशन कम बी सप्लायड टू द फ्री इलेक्ट्रॉन फॉलोइंग फिजिकल प्रोसेसेस. आता ही कुठल्या प्रोसेसने एनर्जी दिली जाते ते आपल्याला खाली पाहायचं आहे. आता आपल्याला काय पाहिजे, थर्मोइक एमिशन. आपण इलेक्ट्रॉन इमिशन पाहिलं, आपल्याला थर्मोइक इमिशन या ठिकाणी काय असतं ते या ठिकाणी पाहायचं आहे. आतापर्यंत कुणाला काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायची आहे. आता बघा, इट इज द फेनॉमिनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस व्हेन हिटेड सबस्ट्रेटली. हिटेड म्हणजे काय, बघा त्याला सातत्याने काय द्यावी लागते, हीट द्यावं लागत असते, ऊर्जा एनर्जी त्या ठिकाणी दिली जाते. त्याच्यामध्ये बघा थर्मोइक म्हटलं की आपल्याला लक्षात यायला हवं गरमपणा आहे, आणि गरमपणा कसा देऊ शकतो आपण, फक्त आणि फक्त हीटच्या फॉर्ममध्ये. दुसरा कोणता मार्ग आहे का आपल्याकडे, नाही. मग इथे काय केलं जातं, काही सरफेस आहे पा, मेटल सरफेसला काय दिली जाते, हीट त्या ठिकाणी दिली जाते. सबस्टिट्युटली म्हणजे काय, सातत्याने त्याला काय दिली जाते, हीट दिली जाते. द मेटल रिक्वायर्ड फॉर द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस इज बिंग सप्लायड बाय द थर्मल एनर्जी. बघा हीट दिली म्हणजेच काय, थर्मल एनर्जी त्या ठिकाणी दिली. द इमिटेड इलेक्ट्रॉन आर कॉल्ड थर्मल इलेक्ट्रॉन्स और थर्मायॉन्स. द नंबर ऑफ थर्मायॉन्स इमिटेड डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द मेटल सरफेस. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हे बघ पुन्हा एकदा मेटल सरफेस. आता हा काय समजा मेटल सरफेस, मेटल सरफेसवरती काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन्स.
क्लिअर आहे. आता याला काय केलं त्यांनी, खालून काय दिली, हीट दिली, थर्मल एनर्जी दिली. काय दिली, हीट दिली. कशी दिली, सातत्याने दिली, सबस्टिट्यूट दिली, कंटिन्युअसली त्यांना काय दिली, हीट दिली. हीट दिली मग मेटलमध्ये काय झालं, थर्मल एनर्जी इन्क्रीज झाली. थर्मल एनर्जी इन्क्रीज झाल्यावरती काय होत असतं, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत पहा, तर ते इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, मूव्ह करत असतात. काय करतात, मूव्ह करण्याचं काम करत असतात. इलेक्ट्रॉन्स गेट मूव्ह, या ठिकाणी क्लिअर आहे. हीट दिली, बघा यांनी काय सांगितलं, हीट दिली कशी, सुटेबली, म्हणजेच काय, सातत्याने दिली, त्यांना सुटेबल एवढी हीट दिली की त्याच्यामुळे काय झालं, मेटलचं जे काही इमिशन होतं इलेक्ट्रॉन्सचं, तर ते इमिशन त्या ठिकाणी झालं सरफेसपासनं. त्यानंतर द इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड थर्मल इलेक्ट्रॉन्स आणि थर्मायॉन्स. बघा तिथे काय दिलंय, आयॉन्स. आयॉन्स हा शब्द सगळ्यांना माहिती पाहिजे की ते काय करतात, चार्ज कॅरी करत असतात. आयॉन्स म्हणजे काय, चार्ज कॅरी करणारे घटक. जे गोष्टी म्हणजे जे घटक चार्ज कॅरी करतात त्यांना काय म्हणत असतो आपण, आयन्स. कॅल्शियम, मॅग्नेशियम, हायड्रोजन, ऑक्सिजन हे सगळे काय असतात, आयन्स असतात की त्यांच्यावरती स्पेसिफिक चार्ज असतो. आता इथून काय केलं, इलेक्ट्रॉन्स गेट मूव्ह, इलेक्ट्रॉन काय झाले, मूव्ह झाले, म्हणजे इथे काय झालं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय झालं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स झालं. बघा इलेक्ट्रॉन्सला हीट देण्यात आली, मेटल सरफेसला जेव्हा हीट दिली त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन काय झाले, इमिट झाले, त्यांचं इमिशन झालं. त्याला काय म्हटलं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता त्याच इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्सला काय म्हणण्यात आलं, थर्मायॉन्स. त्याला काय म्हटलं, थर्मायॉन्स किंवा इमिटेड इलेक्ट्रॉन्स. आता हे जे काही इलेक्ट्रॉन्स होते की ज्यांचं काय झालं, इमिशन झालं, त्यांना अजून काय म्हणण्यात आलं पहा, इमिटेड इलेक्ट्रॉन्स म्हटलं आणि त्यालाच काय, थर्मल इलेक्ट्रॉन्स. काय म्हटलं याला, थर्मल इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी म्हणण्यात आलं. एव्हरीथिंग इज क्लिअर. बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मेटल सरफेस होता, एक मेटल सरफेसला काय दिली, हीट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली. हीट दिली म्हणजेच काय, थर्मल एनर्जी. आपण हीट देतो म्हणजेच काय देतो, थर्मल एनर्जी दिली. त्या थर्मल एनर्जीमुळे मेटल सरफेसमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत पहा, ह्या इलेक्ट्रॉन्सला काय भेटली, थर्मल एनर्जी भेटली. आणि एनर्जी भेटल्यावरती काय करतात, असं इलेक्ट्रॉन मूव्ह करतात. इलेक्ट्रॉन्सनी काय केलं, इमिशन केलं, त्याला काय म्हटलं गेलं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इमिशन झालेले जे काही इलेक्ट्रॉन्स होते त्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं गेलं, थर्मायॉन्स किंवा इमिटेड इलेक्ट्रॉन्स किंवा थर्मल इलेक्ट्रॉन्स. थर्मल एनर्जीच्या हेल्पने जे इलेक्ट्रॉन्स इमिट झाले, एमिशन झालं, त्यांना म्हणण्यात आलं थर्मा इलेक्ट्रॉन्स. क्लिअर. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे सेकंडरी इमिशन. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. थर्मल इलेक्ट्रॉन्स कळाले सगळ्यांना, थर्मल इलेक्ट्रॉनची कन्सेप्ट कळाली आहे. कोणाला काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे सेकंडरी इमिशन. It is the phenomena of emission of electron from the surface of metal in a large number when fast moving electrons strike the metal surface. मग स्ट्राइक करणे म्हणजेच काय, ते मेटल सरफेस सोडून जाणे. फेनॉमिना कसं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण पाहिलं फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल. बघा मेटलच्या सरफेसलाच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहेत. प्लास्टिकवरती इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. वूडवरती नाही. बघा मेटल सरफेसवरती जे काही इलेक्ट्रॉन्स होते तर त्या इलेक्ट्रॉनने काय केलं, फास्ट मुव्हिंग झाली, त्यांची मुवमेंट कशी होती, फास्ट. त्याला काय म्हटलं गेलं, प्रायमरी इलेक्ट्रॉन स्ट्राइक द मेटल सरफेस. द फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन आर हाय एनर्जी इलेक्ट्रॉन. ॲज दे फॉल ऑन देअर एनर्जी the free fall surface, the metal surface, they transfer electron to the metal by which their energy becomes more than the work function of the metal. So metal surface, they are emitted from the electrons. So emitted electrons are secondary electrons. मग ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय,
बघा हे मेटल सरफेस आहे, मेटल सरफेसमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. क्लिअर आहे. ह्या इलेक्ट्रॉनला जेव्हा काय भेटते, थर्मल एनर्जी भेटते, म्हणजेच काय, हीट भेटते. पा याला हीट भेटली, याला काय दिली गेली, हीट दिली गेली, म्हणजेच काय, थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली गेली. आता मेटल सरफेसला जेव्हा कधी थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली जाते तेव्हा काय होत असतं, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत पा, तर ते इलेक्ट्रॉनचं काय होत असतं, इमिशन होत असतं. इलेक्ट्रॉन काय करतात, सरफेसला स्ट्राईक करून पुढे जात असतात. बघा आपण जेव्हा कॅरम बोर्ड खेळतो तेव्हा आपण काय करत असतं, स्ट्रायकरच्या हेल्पने ते कवड्या पुढे ढकलत असतो. इथे पण सेम आहे. या हीट एनर्जीने काय केलं जातं, ते इलेक्ट्रॉन्सला स्ट्राईक केलं जातं. ते इलेक्ट्रॉन स्ट्राईक करून काय जातात, पुढच्या दिशेने जातात, इमिटेट करतात. इमिशन त्या ठिकाणी होत असतं. बघा जर एखादं गरम पातेलं जर एखाद्या गॅसवरती ठेवलेलं असेल आणि आपण त्याला स्पर्श न करता फक्त त्याच्या आजूबाजूला जरी हात फिरवला तरी आपल्याला त्या ठिकाणी तिथे गरमपणा जाणवत असतो. का बरं, कारण की ते इलेक्ट्रॉन्स तिथून काय करत असतात, स्ट्राईक करत असतात. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स झाले, पण जेव्हा कधी स्ट्राईक केले आणि ही मुवमेंट कशी मुवमेंट असते, यांची फास्ट मुव्हिंग असते. पण नंतर काय होतं, दे फॉल ऑन देअर एनर्जी. जेव्हा त्यांची एनर्जी फॉल होतो, एनर्जी काय होत असते, कमी होत असते. आता इथे काय आहे, हाय एनर्जी. बघा एनर्जी हाय आहे की नाही, इथून हीट एनर्जी त्यांना दिली, हीट एनर्जी दिली, त्यांच्यामध्ये एनर्जी काय झाली, जास्त झाली. हाय एनर्जी, फ्री इलेक्ट्रॉनची मुव्हिंग कॅपॅसिटी कशी, फ्री इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी टू मूव्ह इज मोअर. कशी होती, मोअर होती, जास्त होती. थर्मल एनर्जी जास्त, इलेक्ट्रॉनची मूव्ह करण्याची कॅपॅसिटी पण जास्त. त्याच्याच विरुद्ध जर एनर्जी काय झाली, लो झाली, कमी झाली, लो एनर्जी म्हणजेच काय, फॉलिंग एनर्जी. एनर्जीचं जर प्रमाण कमी झालं किंवा लो एनर्जी त्या ठिकाणी भेटली, ही थर्मल एनर्जी जर डिक्रीज झाली तर काय होते, मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स गेट स्लो. काय होते, आता इलेक्ट्रॉन कसे मूव्ह करणार, स्लो मूव्ह करणार. हीट जास्त दिली, थर्मल एनर्जी जास्त प्रोसेस झाली. थर्मल एनर्जी जास्त प्रोसेस, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन इंक्रीज. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन इंक्रीज, वर्क फंक्शन डिक्रीज. त्याच्याच विरुद्ध एनर्जी लो झाली, एनर्जी फॉल झाली तर मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स स्लो. इलेक्ट्रॉनची मुवमेंट स्लो झाली, वर्क फंक्शन इंक्रीज झालं. आता त्याचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा काय झालं इथे, मूवमेंट फास्ट, कशाची, इलेक्ट्रॉन्स मूव्ह फास्ट. मग काय झालं, वर्क फंक्शन डिक्रीजेस, वर्क फंक्शन काय झालं, डिक्रीजेस. त्याच्याच विरुद्ध इथे काय झालं, फॉलिंग एनर्जी म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स मूव्ह स्लो. मग वर्क फंक्शन काय झालं, इंक्रीजेस. मुवमेंट स्लो झाली म्हणजेच इमिशन स्लो झालं, इमिशन फ्लो झाली म्हणजेच काय, वर्क फंक्शन काय झालं, इन्क्रीज झालं. त्याच्याच विरुद्ध इलेक्ट्रॉनला एनर्जी जास्त भेटली, एनर्जी जास्त भेटली, इलेक्ट्रॉन्स मूव्ह फास्ट करणार, इलेक्ट्रॉन मूव्ह फास्ट करणार म्हणजे वर्क फंक्शन काय झालं, डिक्रीज झालं. तर हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला हवं. हे सगळ्यांना क्लिअर आहे का, सर्वांनी एकदा कमेंट करून सांगायचं आहे. ज्यांना कोणाला समजा कुठेतरी अवघड वाटत असेल तर त्यांनी हे सेशन परत पाहायचं आहे. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतात, त्याच्यामुळे कसलीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, चला तर आपण पुढे जाऊयात. बघा ज्या काही नोट्स आहेत पहा, कुठलाही अभ्यास करायचा म्हटलं की त्याच्यासाठी अत्यंत सोपा मार्ग म्हणजे काय, शॉर्ट नोट्स. तर त्या शॉर्ट नोट बद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. काय असतात शॉर्ट नोट्स. सगळ्यात इझी पद्धत कोणती आहे, तर शॉर्ट नोट्सची जी काही पद्धत आहे सर्वात सोपी असणारी जी काही पद्धत आहे.
आपण काय भले मोठे पुस्तकं वाचणार आहोत का नाही, आपल्याला अभ्यास करताना स्रोत कसा हवं असतं, छोटंसं, की ज्याच्यामधून प्रश्न आपल्याला मिळतील. एवढं मोठं सारं ते म्हणतात ना, रामायण महाभारत वाचून सुद्धा त्यातली रामाची सीता कोण हेही जर कळलं नाही तर त्याचा उपयोग नसतो. पण त्याच्याच ऐवजी जर आपण छोट्यात छोट्या स्रोतामधून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला लाभदायक असतं. की तुम्हाला खाली दिलेले जे काही सगळे विषय आहेत पहा, तर त्यांच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. मराठीच्या टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला मिळतील, त्याच्यामध्ये MCQ असणार आहेत. त्यानंतर मराठीचा जो काही शब्दसंग्रह आहेत पहा, अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द असतील, समानार्थी शब्द असतील, वाक्यप्रचार, म्हणी, हा सगळा शब्दसंग्रह तुम्हाला एकाच नोट्समध्ये एकाच बंचमध्ये मिळणार आहे. त्यानंतर इंग्लिशचे टॉपिक वाईज क्वेश्चन मिळतील. ते कसे असेल, पूर्ण इंग्लिशच्या हँड रिटन नोट तुम्हाला मिळणार आहेत, प्रिंटेड किंवा आयत्या गुगलवरनं घेतलेल्या नसणार आहेत, हँड रिटन फॉर्ममध्ये तुम्हाला इंग्लिशच्या नोट मिळतील. गणिताच्या शॉर्ट नोट, बुद्धिमत्तेच्या शॉर्ट नोट, त्यानंतर 12,000 GKचे वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. बघा, GK सगळ्यात महत्त्वाचं जे काही जनरल नॉलेज आहे की जे कुठूनही मिळू शकत नाही. बघा, त्याच्यासाठी योग्य ते स्रोत आपल्याला वाचावी लागतात. एखादी थेरी आपण एक्सप्लेन करताना त्याच्यामध्ये 4-5 गोष्टी वाढवून सांगू शकतो, पण GK माहीत असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. तर 12,000 असे GKचे वन लाइनर नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर MCQच्या आरोग्य विभागाचे 5,000 MCQ, आरोग्य सेवक नोट्स, आरोग्य सेविकेचे नोट्स, लॅब टेक्निशियनच्या नोट्स, त्यानंतर 1,000 MCQ कशाचे, लॅब टेक्निशियनचे 1,000 MCQ तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर 6,000 जिल्हा न्यायालय, जे कोणी जिल्हा न्यायालय परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी 6,000 MCQचे नोट्स अवेलेबल आहेत पहा. नंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे सगळे घटक आहेत, तर ते बी 6,000 MCQची नोट्स तुम्हाला प्रिंटेड फॉर्ममध्ये मिळणार आहेत. नंतर 5,000 MCQ अंगणवाडीचे जे काही ICDS नोट्स आहेत त्या ठिकाणी मिळतील. पोलीस GK शॉर्ट नोट, पोलीस ड्रायव्हर, त्यानंतर बालमानसशास्त्र, बघा सायकोलॉजी, जी काही सायकोलॉजी आहे, मानसशास्त्र आहे, तर त्याच्याही नोट्स व त्यासोबतच त्याचे MCQ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. TATसाठी लागणारे जे काही सायन्सच्या नोट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स बरोबरच काय MCQ ही मिळतील. TATसाठी लागणारं सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स याचे पण नोट्स असतील किंवा MCQ दोन्ही फॉर्ममध्ये मिळतील. स्वच्छता निरीक्षक नोट्स, कृषी सेवक नोट्स आणि सेट नोट्स ह्यांसारख्या जे काही अतिशय उपयुक्त असणाऱ्या प्रत्येक परीक्षेला फायदेशीर ठरणारे नोट्स आमच्या क्लासमध्ये उपलब्ध आहेत. तर सर्वांनी अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला ह्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. तर ऑर्डर करण्यासाठी खाली तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला नोट्स बुक करायचे आहेत. तुम्हाला फ्री डिलिव्हरी त्या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आता हा इफेक्ट कोणी दिला, कसा दिला, तर ह्याबद्दल आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे. आत्तापर्यंत सर्वांना क्लिअर आहे. बघा, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो की ज्याच्यामध्ये बघा सेकंडरी इमिशन म्हणजेच काय, त्याच्यानंतर थर्मल इमिशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन इमिशन कसं असतं, वर्क फंक्शन कशाला म्हटलं जातं. सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं तुम्हाला हे होतं पहा की मेटल सरफेस जे आहे, मेटल सरफेसला जर हीट दिली, एनर्जी दिली, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय करतात, इमिशन करत असतात. त्या इमिशनला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन इमिशन. जर इलेक्ट्रॉन इमिशन झालं, इलेक्ट्रॉन इमिशन कधी होत असतं पहा, जेव्हा इमिशन जी काही एनर्जी आहे इलेक्ट्रॉनची एनर्जी जेव्हा जास्त असते कशापेक्षा, वर्क फंक्शनपेक्षा, तेव्हाच त्या ठिकाणी इमिशन होत असतं. त्यानंतर वर्क फंक्शन त्या ठिकाणी पाहिलं आपण की वर्क फंक्शनची व्हॅल्यू जर कमी असेल आणि एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं इमिशन होत असतं. त्यानंतर या ठिकाणी आपण सगळ्यात इम्पॉर्टंट हा पॉईंट पाहिलेला आहे, याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. हीट एनर्जी दिली कशाला, मेटल सरफेसला. हा काय आहे, मेटल सरफेस. मेटल सरफेसवरती काय प्रेझेंट आहेत, इलेक्ट्रॉन्स. याला हीट दिली, हीटमुळे काय होत असतं, इलेक्ट्रॉनचं मोशन होत असतं, मोशन वाढत असतं, त्यांची मुवमेंट फास्ट होत असते आणि त्यांच्यामध्ये एनर्जी असणारी एनर्जी कशी असते, जास्त असते. बघा, हाय एनर्जी, फ्री इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी टू मूव्ह इज मोर. इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी मोर आहे मूव्ह करण्याची, म्हणजेच काय, वर्क फंक्शन कसं असेल, डिक्रीज असेल. त्यानंतर फॉल इन एनर्जी म्हणजेच काय, एनर्जी जर पडली म्हणजेच एनर्जी जर कमी झाली तर मुवमेंट कशी होईल, इलेक्ट्रॉनची गेट स्लो, म्हणजेच काय, कमी त्या ठिकाणी होणार आहे. आणि इलेक्ट्रॉन जर मूव्ह स्लो झाले तर वर्क फंक्शन काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. या ठिकाणी सर्वांना क्लिअर आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण जे जे काही पाहिलं ते सर्वांनी एकदा रिवाईज करायचं आहे. याचाच पार्ट 3 मध्ये आपण पार्ट 2 मध्ये पुढचा पार्ट कव्हर करणार आहोत.
पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये हा सेशन तुमचा संपेल. अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक होता ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. सर्वांनी कोणाला समजलं नसेल तर रिपीट हे सेशन पाहायचं आहे. थोडंसं समजायला किचकट असणार आहे आणि कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर सर्वांनी कमेंट सेशनमध्ये तुमचा फीडबॅक द्यायचा आहे. सर्वांना थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.